पुण्याचा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे। भिडे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 18,491 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुण्यातील भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळते। धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये 18,000 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवस धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणा साखळीतील पाणी साठा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। त्यामुळे पुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे। या पुलावरून वाहतूक सध्या पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। नक्कीच पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते, कारण वेळोवेळी खडकवासला धरणाच्या तिथून आम्हाला इन्स्ट्रक्शन येत असतात की या वेळेला इतकं पाणी सोडणार आहे आणि त्याकरता पुणे महानगरपालिकेने पूर्ण व्यवस्था केलेली आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा सतत देण्यात येत आहे। प्रत्येक अधिकारी फील्डवरती आहेत, प्रत्येक कामगार फील्डवरती आहेत। नदीपात्रामध्ये जेही नदीपात्राच्या अंतर्गत रस्ते जिथे मिळतात तिथं प्रत्येक सेवक थांबवलेला आहे। नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहे की पाण्यात उतरू नका, आपली वाहने काढून घ्या। आता नदीपात्रात तर वाहने काही नाही आहे, पण आजूबाजूला जी वाहने बोळामध्ये लागली आहे ती सुद्धा आम्ही काढायला सांगितलेली आहे की आपल्याला एक सतर्कतेचा इशारा जो वर्ण मिळाला आहे त्या संदर्भात पुणे महानगरपालिका पूर्णपणे काम करत आहे। तर सध्या पाणी जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा आपल्या इथं पाणी आलं, तिथं लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं। तिथल्या लोकांना आपण गोगटे शाळा म्हणून आहे जवळ मनपाची, तिथं आपण त्यांना शिफ्ट केलं। तिथलं काय त्यांचं सामान गेलं होतं, काय त्यांचं जेवढं बाहेर काढता आलं ज्यावेळेस तेव्हा आपण तिथनं बाहेर काढलं। त्यानंतर काय काय गोष्टी तर राहिल्या त्यांच्या, जे पाणी एकदम जोर वाढल्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही नंतर आम्हाला। आपण जसं बघू शकतो की पाण्याची पातळी ही पुन्हा एकदा वाढत आहे। खडकवासला धरण हे 81% पेक्षाही जास्त भरलेलं आहे आणि कधी पण पाण्याची पातळी ही आहे त्याच्यापेक्षा वाढू शकते। त्यामुळे पुणेकरांनी सावधानगी बाळगली पाहिजे, कारण पुणे महानगरपालिका तर सज्ज आहे, पण स्वतःची काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।